फ्रेंड्स, आज आहे 12 डिसेंबरचं ट्रेड ॲनालिसिस तुम्हाला मी सांगतो. इथे मार्केटमध्ये आपला एक बेरिश डायरेक्शनचा व्ह्यू क्रिएट झाला. किती वाजला? मी आज तो व्ह्यू टाकला जवळपास 9:46 टाकला. राईट, लक्षात घ्या. इथे मार्केट कंटिन्युअसली वरच्या बाजूला जातं आहे, पण माझ्या डोक्यात बेरिश डायरेक्शनचा व्ह्यू का बरं होता माहिती का? कारण की इथे तुम्हाला असं दिसतं आहे की मार्केटमध्ये काही लोक ट्रेंड लाईन लावून बसले असतील. राईट, मार्केटमध्ये बघा रिटेल पोझिशन जी आहे ना ती ट्रेंड लाईन वापरून काम करते. म्हणजे लोक ट्रेंड लाईन वापरून काम करतात, त्याच्यावरून ते पैसे बनवतात. पण आपण आपल्या सेटअपनुसार काय होतं की जिथे ट्रेंड लाईनवाले ट्रॅप होत आहे तिथे आपण काय करतो, यांच्या अगेन्स्टमध्ये पोझिशन घेतो. मार्केट वर गेलं, इथे बघा ट्रेंड लाईन ही काय झाली, ब्रेक झाली. इथे ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर मार्केट काय झालं, इथे इन्व्हर्टेड कॅन्डल फॉर्म झाली. इथे इन्व्हर्टेड कॅन्डल कोणती आहे? ही ग्रे स्टोन आहे. राईट, ही ग्रे स्टोन रोजी, त्याच्यामध्ये मार्केट काय झालं, शार्प खाली आलं. म्हणजे जसं इथे बुल्सला ट्रॅप झाले तसे मार्केट काय झालं, इथे शार्प खाली आलं आणि मार्केट इथे खाली यायला लागलं. राईट, तर मार्केटमध्ये इथे बघा, इथे मल्टिपल एरियाज आहेत जे एक सपोर्ट क्रिएट करत आहे. आता ते सपोर्ट क्रिएट करणारे एरिया कोणते आहेत? जसं बघा, ही एक हा एक एरिया, म्हणजे कालच्या दिवसाची जी क्लोजिंग आहे, या क्लोजिंगची जी रेड कॅन्डल आहे ही एक आपल्याला सपोर्ट क्रिएट करते. दुसरी कोणता सपोर्ट क्रिएट करते आपल्याला मार्केटमध्ये? ही एक कॅन्डल आहे. हा कालच्या दिवसाचा हा जो सपोर्ट एरिया हा आपल्याला काय करतो, होल्डिंग क्रिएट करतो. म्हणजे काय, मार्केटमध्ये खालच्या बाजूला एक होल्डिंग येते. आता इथे काय होतं माहिती का, मार्केट इथे कंटिन्युअसली खाली येत होतं, म्हणून इथे काय झालं, मार्केटमध्ये एक डाऊन डायरेक्शनची पोझिशन, इथे बेरिश बिलो दिस एरिया आपण प्लॉट करण्यात आला. बेरिश बिलो दिस एरिया प्लॉट केल्यानंतर इथे जशी मार्केटमध्ये आपण पोझिशन घेतली, तर पोझिशन घेतल्यानंतर मार्केटमध्ये इथे बघा एक अपर डायरेक्शनला विक्स फॉर्म करण्यात आली. म्हणजे मार्केटमध्ये वरच्या बाजूला विक बनवत होती. म्हणजे काय की इथे मार्केटमध्ये साईडवेज एरिया क्रिएट होणार होता. म्हणून आपण काय केलं, छोटासा स्टॉपलॉस म्हणजे 7-8 रुपयाचा स्टॉपलॉस ठेवला आणि त्याच्यामध्ये 10-12 पॉईंट्स आपण घेतले आणि त्याच्यातून निघून गेलो. सो त्याच्यामुळे काय झालं, मी लगेच बघा इथे टाकून दिलं आहे की मार्केटमध्ये प्लॅनिंग फॉर एक्झिट करतो मी लगेच. म्हणजे जवळपास 9:47ला टाकलं आणि लेवल जशी ब्रेक झाली तर 10-2ला आपण एक्झिट केलेलं आहे. कारण की ड्यू टू व्होलॅटिलिटी मी प्रेफर केलं की अवॉइड ट्रेडिंग केली. आज अवॉइड ट्रेडिंग, मार्केटमध्ये डाऊन डायरेक्शन आहे माझी, तरीसुद्धा मी ट्रेडिंग अवॉइड केली. का बरं? की कारण की मार्केटमध्ये त्याच्यानंतर या प्रकारचा साईडवेज एरिया तयार होत होता. ठीक आहे, सो आपण काय केलं, इथेच पोझिशन बाईंग केली आणि जशी पोझिशन बाईंग केली तसं मार्केट साईडवेज झालं. तसं मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून दिलं की आपल्याला एक्झिट करावं लागेल, कारण की मार्केट साईडवेज होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की मार्केट जवळपास 11:40 म्हणजे जवळपास 11:40-12 वाजेपर्यंत मार्केट साईडवेज होतं. ठीक आहे, सो हे राहतं स्मार्ट मूव्ह. तुम्हाला जर अशा पद्धतीने काम करायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि एक सपोर्ट जर तुम्हाला पाहिजे असेल मार्केटमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग करण्यासाठी एक सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून किंवा मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपला सपोर्ट घेऊ शकता. थँक्यू.